श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांच्या 69व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त सोमवारी 2 फेब्रुवारी रोजी रात्री 11:15 वाजता गुलालाचा कार्यक्रम। मंगळवारी 3 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत माननीय डॉक्टर अश्विनी पी पाटील, पोलीस उपायुक्त गुन्हे विशेष शाखा सोलापूर शहर यांच्या हस्ते लाडू वाटप। आणि बुधवारी 4 फेब्रुवारी रोजी माननीय श्री एम राजकुमार, पोलीस आयुक्त सोलापूर यांच्या हस्ते पूजा होऊन सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत रथाची मिरवणूक निघेल। सर्व भक्तांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा असं आवाहन श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर ट्रस्ट यांच्यातर्फे करण्यात आलंय। सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीचे वातावरण तापू लागले असून विविध पक्षांनी आपल्या प्रचार मोहिमा सुरू केल्या आहेत। मार्डी गावात मात्र कोणताही गाजावाजा न करता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने जिल्हा परिषद निवडणूक प्रचाराचा शुभारंभ साध्या व संयमी पद्धतीने प्रचार करण्याचा निर्णय घेण्यात आला। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विचारांना अनुसरून फक्त घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर देण्यात येणार आहे। घड्याळाच्या बटनावर मतदान करणे हीच अजितदादांप्रती निष्ठा आणि विश्वास व्यक्त करण्याची खरी पद्धत असल्याचे उमेदवारांनी यावेळी सांगितले। माझे नाव वैशाली नरेंद्र शिलवंत, मी काकांच्या नेतृत्वाखाली उभी आहे। मला विकासाची संधी देण्यासाठी घड्याळ या चिन्हावर बटन दाबून मला विजयी करा। मार्डी उत्तर सोलापूर। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फादरवाडीचे तालुकाध्यक्ष म्हणून काम करते। आज मार्डी गावात यमाई देवी मंदिराजवळ आपण खरं तर ह्या अगोदर नारळ फोडायचा आणि मोठी रॅली काढायचं असं सगळं नियोजन केलेलं होतं। खूप मोठ्या प्रमाणाचं नियोजन केलेलं होतं की हे काळाची गरज म्हणून। आदरणीय काकासाहेबांना हे सगळे स्टंट आवडत नाहीत, पण तरी आम्ही तयारी केली होती। पण अचानकपणे एक काळाने घात घातला आमच्यावरती आणि त्या दिवशी पूर्ण मंडप खुर्च्यांची व्यवस्था 1000 लोकांची केलेली होती, ते आम्हाला काढावं लागलं। हे दुर्दैव आमचं आहे म्हणायला पाहिजे। तर आज या ठिकाणी आदरणीय काकासाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी सांगितलं की आपल्यावरती दुःख आहे, पण ते दुःख थोडंसं बाजूला ठेवून आपण होम टू होम प्रचार केला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही देवीच्या आशीर्वादाने नारळ फोडून एक श्रद्धांजली स्वरूपामध्ये आम्ही इथं एक होम टू होम म्हणून छोट्या प्रमाणामध्ये आज आम्ही रॅलीचं स्वरूप न घेता घर टू घर आम्ही पोहोचणार आहे। पण मला आज इलेक्शनच्या दृष्टिकोनातून मला सांगायचं आहे की आज राष्ट्रवादी, पहिल्यापासून मी स्वतःही राष्ट्रवादीमध्ये आहे, महिलांपर्यंत ह्या तालुक्यामध्ये काम करते। त्यावेळेस आपण वेगवेगळे सण असेल तर त्यापर्यंत पोहोचण्याचा आपण महिलांपर्यंत प्रयत्न केले। लाडक्या बहिणीचे किती प्रकरण होत नव्हते, तर आदित्यताई तटकरे बरोबर जाऊन अजितदादांना सांगून आपण ही कामं केलेली आहेत। तर आज आम्हाला खरं तर राष्ट्रवादी मध्ये आम्ही काम करताना पुढे आम्हाला काय नेतृत्व ह्याचा खूप धक्का लागलेला होता, पण सावरत आम्ही केलं। पण काल एक आम्हाला खरं तर ती आनंदाची बातमी आहे, पण ती आनंदाची बातमी अशा पद्धतीने घडेल आम्हाला कधी वाटलं नव्हतं। आणि आमच्या सुमित्रा वहिनी, आदरणीय सुमित्रा वहिनी कुठेतरी उपमुख्यमंत्री पदावर एक बसलेले आहेत, विराजमान झालेले आहेत। तर ते एक महिलांना आम्हाला एक बळ मिळालेलं आहे, त्या बळाचंच आम्ही, ती ताकद म्हणून आम्ही आज सर्व मतदारापर्यंत एक सॉफ्ट कॉर्नर घेऊन आम्ही पोहोचणार आहे। नमस्कार, मी काजल संजय जगताप। पहिला आपल्या अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली। मी मार्डी गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अधिकृत उमेदवार म्हणून आहे आणि आपल्या अजितदादाच्या गटातून तुम्ही मला सगळ्यांनी मत द्या। आपले एक मत म्हणजे आपल्या दादांना श्रद्धांजली। आम्ही अजितदादांच्या स्मृतीला वंदन करून प्रचाराचा शुभारंभ शांततेत चालू केलेला आहे। यमाई देवीच्या मंदिरात आम्ही आज प्रचाराचा नारळ फोडलेला आहे व प्रचार हा शांततेत आम्ही चालू केलेला आहे। राष्ट्रवादी हा असा पक्ष आहे की अजितदादांनी काम एक काम हेच करायचं, हे धोरण आहे। त्या निमित्तानं आम्ही आज शांततेत प्रचार तर चालू केलेला आहे व काकासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आजपासून आमची प्रचाराची सुरुवात होत आहे व होम टू होम आम्ही नान्नज गटातून माझी जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी आहे आणि नागनाथ माळी व पंचायत समितीसाठी आमचे प्रकाशजी शेठजी यांची पंचायत समितीसाठी उमेदवारी आहे। तर आम्ही तिसरा गण म्हणजे आमचा वडाळा गावातील वैशालीताई शिलवंत यांचा जे आहे ते आम्ही तिघंही होम टू होम घर जाऊन
प्रत्येकाला भेटून विनंती करून आपली मत ही अजितदादांना मत असणार आहे असं सांगून आम्ही प्रचाराची सुरुवात करत आहे. तर सर्वांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा हीच नम्रतेची विनंती. आज मार्डी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्वच उमेदवारांचा जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी झाला आहे. तसं पाहिलं गेलं तर निवडणूक ही संपूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूनं सध्या परिस्थितीला आहे. लोकनेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक पार पडत होती, परंतु दादांच्या अपघाती निधनानंतर सर्वसामान्य जनतेने आणि मतदारांनी ही निवडणूक कुठं तर स्वतःच्या हातामध्ये घेतलेली आहे आणि जनतेचा वाढता पाठिंबा हा आमच्या सर्व उमेदवारांना मिळतोय याचा सर्व साक्षीदार आहेत. प्रथमतः जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या निवडणुकींना सामोरं जात असताना ग्रामीण भागातील शेतकरी असेल, युवक असेल, वडीलधारी मंडळी असतील किंवा कामगार वर्ग असेल, या सर्व घटकांना केंद्रबिंदू मानून हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे आपली वाटचाल करतोय. मतदारांच्या समोर जात असताना ग्रामीण भागाचा विकास, शेतकऱ्यांचा विकास, युवकांना रोजगार व महिलांना सन्मान या सर्व धोरणांना सोबत घेऊन हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी निवडणूक लढवतोय. खरं तर अभिमान, सार्थ अभिमान या गोष्टीचा आहे की गेली 35-40 वर्ष ज्या नेत्यानं या नान्नज आणि या उत्तर सोलापूर तालुक्याचं नेतृत्व त्या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये केलं आणि जिल्हा परिषदेमध्ये जात असताना झेडपी अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, विरोधी पक्ष नेता असतील किंवा अर्थसभापती असेल, बांधकाम सभापती असतील, या सर्व पदांवरती काम करणारे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक, या तालुक्याचं दैवत आदरणीय लोकनेते बळीराम काका साठे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आमचे सर्व उमेदवार त्या ठिकाणी आम्ही जनतेसमोर जातोय. आणि येत्या काळात ज्यावेळेस निवडणूक होतील आणि आमचे उमेदवार ज्यावेळेस निवडून येतील त्यावेळेस तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून हा आमचा प्रत्येक उमेदवार जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य पुढे काम करेल असा विश्वास मी तालुक्यातल्या जनतेला देतो. यमाई देवीच्या स्थान असेल त्या ठिकाणी नारळ फोडण्याचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्याचं कारण असं आहे की यापूर्वी मोठा कार्यक्रम आम्ही नारळ फोडण्याचा ठेवला होता, परंतु त्या दिवशी दादाचं निधन झालं त्या दिवशी आमचा कार्यक्रम होता. पण अचानक दादाचा विमान अपघात झाला आणि दादा या जगातून गेले. त्यामुळं आमचा कार्यक्रम आम्ही रद्द केला आणि तो कार्यक्रम आज ठेवण्यात आलेला आहे. ही निवडणूक अतिशय महत्त्वाची अशी निवडणूक आहे, कारण जिल्हा परिषदेमध्ये मी ही 7व्यांदा निवडणूक लढवत आहे. त्याचं कारण असं आहे की सर्वसामान्य माणसाला अजूनही आज स्वातंत्र्य मिळून 77 वर्षे जरी झाली असली तरी अजून स्वतः सामान्य माणूस ऑफिसमध्ये जाऊन स्वतःचं काम करू शकत नाही, कारण त्याच्यावर जो काही पगडा आहे अधिकारी लोकांचा तर तो त्या ठिकाणी जाऊन बोलू शकत नाही. म्हणून आमच्यासारखा एखादा माणूस काम करणारा, सामान्य माणसाचं काम करणारा जिल्हा परिषदमध्ये असला पाहिजे. कारण जिल्हा परिषद ही अतिशय सामान्य लोकांच्या दृष्टिकोनातून, विकासाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची संस्था आहे आणि त्या ठिकाणी आपण असणं हे महत्त्वाचं आहे.
कारण या आता जवळजवळ 4-5 वर्ष झाली निवडणूक नव्हती आणि एकही जिल्हा परिषदेचा सदस्य ऑफिसमध्ये येत नव्हता. पण मी मात्र दररोज 12 ते 6 वाजेपर्यंत जिल्हा परिषदेमध्ये थांबून जिल्ह्यातून आणि आपल्या मतदारसंघातून येणाऱ्या माणसाला त्याचं काम विचारून तो कोण आहे कुठला आहे, मी कधीही कुणाला नाव गाव पत्ता विचारला नाही, फक्त काम तुमचं काय काम आहे एवढं सांगा. त्यांनी सांगितल्यानंतर त्याला स्वतः अधिकारी त्यांच्याकडे घेऊन जाऊन त्याचं काम करून देत होतो. त्या दृष्टिकोनातून आता माझं वय जरी झालेलं असलं तरी मला या कारणानं परत निवडणुकीला सामोरं जायची पाळी आली. कारण समोर एक वेगळ्या पद्धतीचे उमेदवार आल्यामुळं मला त्या ठिकाणी उभं राहणं आवश्यक होतं. म्हणून मी त्या ठिकाणी विविध अर्पण मतदारसंघामध्ये माझी उमेदवारी मी जाहीर केली आणि आज जवळजवळ 7-8 दिवस झाले आम्ही आणि आमचे कार्यकर्ते रात्रंदिवस फिरून प्रत्येक गावात प्रत्येक माणसाला प्रत्येक कार्यकर्त्याला भेटून आम्ही आमची भूमिका सांगतो आणि आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद लोकांतून मिळत आहे. त्याच्यामुळं निवडणुकीमध्ये कुठलीही शंका वाटत नाही. अशा पद्धतीनं या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत. लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.